पुढे वचनांमध्ये सांगितलेलं आहे, तो तुझे सर्व रोग बरे करेल. फक्त बायबलचाच देव असा आहे ज्याने लिखित अभिवचन तुम्हाला दिलेलं आहे की मी तुझे सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. निर्गमनाच्या 15-26 वचनांमध्ये परमेश्वर म्हणत आहे, जे रोग मी मिस्री लोकांच्यावर पाठवले त्यातील एक देखील तुझ्याकडे पाठवणार नाही, कारण मी रोगमुक्त करणारा यहोवा राफा परमेश्वर आहे. तो इतक्या खात्रीने तुम्हाला का सांगतोय? कारण तुमचे रोग बरे व्हावे यासाठी त्याने स्वतः फटके सहन केले वधस्तंभावरील. तो म्हणत आहे, तुमच्या रोगांसाठी मी फटके सहन केलेत, मी त्याची किंमत मोजलेली आहे, म्हणून तो इतक्या खात्रीने सांगत आहे. जरी येशूने शारीरिक रीतीने फटके सहन केले, पण आत्मिक रीतीने त्याने अगोदरच फटके सहन केलेले होते. म्हणून येशूच्या जन्माच्या अगोदर 600 वर्ष यशाया लिहून ठेवतोय, त्यास बसलेल्या फटक्यांच्या द्वारे आम्हास आरोग्य मिळालेलं आहे. असा एकच देव आहे ज्याने तुमच्या रोगांच्यासाठी फटके सहन केलेले आहेत. साधे आजार कोणी पण बरे करू शकते. जे डॉक्टरकीच्या पुस्तकात लिहिले हे आजार बरे होऊ शकतात, कोण पण बरे करू शकते. ते आजार जर देवाने बरे केले तर काय देवाला एवढं विशेष गौरव मिळणार नाही, कारण ते डॉक्टर पण बरे करू शकते, औषध पण बरे करू शकते. परंतु परमेश्वर म्हणत आहे, मी असाध्य आजार बरे करणारा परमेश्वर आहे. जे कोणाला शक्य नाही असे आजार बरे करणारा मी परमेश्वर आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये महारोग, जो अतिशय भयानक, ज्याला औषध नाही, औषधच नसलेला रोग, औषधच नसलेला रोग, महारोग म्हणजे कुष्ठरोग. ज्या व्यक्तीला झाला की तो मरण 100% आहे, त्या व्यक्तीला कोणाशी बोलायचं नाही, कोणाशी राहायचं नाही, त्या व्यक्तीला वाळी टाकायचं, त्या व्यक्तीसाठी वेगळी वसाहत असायची, वेगळं गाव असायचं, आणि त्या गावामध्ये त्याला टाकून द्यायचे. त्याचं जेवण वेगळं, त्याचं सगळं वेगळं. त्या व्यक्तीनं गावात प्रवेश करायचाच नाही. चुकून जो व्यक्ती जर गावात दिसला तर लोकांना आज्ञा केलेली की तुम्ही त्याला दगडमार करायचा, आणि जर इमर्जन्सी त्याला यायचं असेल तर त्याने ओरडत यायचं की मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, मी अशुद्ध आहे, माझ्याजवळ येऊ नका. इतके भयानक रोग. पण येशू म्हणत आहे, येशूच्या सेवा कार्यामध्ये येशूने हजार कुष्ठरोग्यांना बरं केलं. कारण तो म्हणत आहे, तुझ्या रोग बरे होण्यासाठी मी माझ्या पाठीवर फटके सहन केलेले आहेत. रोग बरे करणारा देव आहे. आणि त्यामुळं आजाराच्या द्वारे सैतान आणि अंधकाराच्या शक्तीने, रक्ताच्या शापाने आपल्यावर किती जरी हल्ला करायचा प्रयत्न केला, जेव्हा देवाचं वचन घेऊन तुम्ही त्याच्यासमोर उभं राहताय, प्रत्येक आजार तुमच्यापासून पळून जाणार आहे. कारण तो तुमचे आजार बरे करणारा परमेश्वर आहे, तुमचे सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. निरोगी जीवनावर तुमचा अधिकार आहे, देवाच्या लोकांचा अधिकार आहे. आणि जेव्हा तुम्ही वारंवार वचनांची घोषणा करताय, वारंवार ते स्वीकारताय, वचनांच्या द्वारे प्रार्थना करताय, वारंवार वचन स्वीकारताय, त्या प्रत्येक वेळेला त्या आजाराचं सामर्थ्य तुटत आहे. आणि एक वेळ अशी येणार आहे की तो आजार तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या पिढ्यांमध्ये देखील असणार आहे. हालेलुया. आणि येशू म्हणत आहे, मला बसलेल्या फटक्याच्या द्वारे तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. 2 वर्षांच्या पूर्वी मला किडनी स्टोनचा अतिशय प्रचंड त्रास होत होता. पास्टर संतोष यांचं जे मीटिंग झालं, त्या मीटिंगमध्ये 3 दिवसाच्या मीटिंगमध्ये 2 दिवसाच्या मीटिंगमध्ये मी पाणी अजिबात पिलं नाही, कारण की मला माहित होतं की जर पाणी पिलं तर मला बाथरूमला येणार. उपासांच्या मध्ये मला 40 दिवसाचे उपासाचा जायचं होता आणि 21वा दिवस होता. 2 दिवसाच्या मीटिंगमध्ये मी पाणीच पिलं नाही. का? कारण पाणी जर पिलं तर मग बाथरूमला येणार, आणि मग बाथरूमला गेलं तर मला 5 मिनिटं ते 10 मिनिटं थांबायला लागायचं, कारण वेदना होत होत्या प्रचंड, जळजळ प्रचंड की असह्य वेदना. एकदा बाथरूम मध्ये गेलो की 5-5 मिनिटं 10-10 मिनिटं बाहेरला यायचं नाही, कारण मला वेदना खूप व्हायच्या. आणि मीटिंगच्या वेळेला धावपळ सगळी होती, आणि त्यामुळे मी पाणीच पिलं नाही, कारण बाथरूमला जायलाच नको. आणि मीटिंग झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किडनी क्रिएटिन वाढलं होतं, चक्कर मारावं लागलं, सकाळ संध्याकाळ सलाईन चालू होतं. 15 दिवस त्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये गेले. आणि त्यानंतर मग ते खडे जे 13 mm चा होता, 10 mm ते दोन्ही पण पडले. पण डॉक्टरने सांगितलं अजून त्याच्यामध्ये 2-3-4 छोटे खडे आहेत, ते फ्लश होऊन निघून जाईल, ते व्यवस्थित निघून जाईल ते. त्यानंतर मग मला कधीच तो त्रास झाला नाही किडनी. आता परवा म्हणजे 1 महिन्याभरापूर्वी अचानक मला इथे दुखू लागलं, आणि मला समजलं की हे काय पेन साधे पेन नाही, हे किडनी स्टोनचे आहे. हे किडनी स्टोनचं पेन आहे. देवाला म्हणलं, प्रभू परमेश्वरा, लई त्रास होत होता, गोळी खाल्ली, पेन किलर, वाटलं की बरं होईल थोड्या वेळापुरतं. परत 2 दिवसांना परत पेन चालू झालं इथे दुखायला. आणि मग ते पेन हळूहळू खाली
चालू झालं. आणि ज्या वेळेला मला अगोदर त्रास होत होता पूर्णपणे बाथरूमला जाताना त्रास व्हायचा, तो त्रास आहे तुम्हाला चालू झाला. मला असं बाहेर फिरायला देखील मला नको वाटायला लागलं, कारण 10-15 मिनिटाला सारखं बाथरूमला जायला लागायचं आणि 5 ते 10 मिनिटं मला तिथंच थांबायचं. असं व्हायला देवाला म्हणलं, प्रभू हे किडनी स्टोनची सत्ता माझ्यावर आहे. आम्हाला एक व्हिजिट करायला जायचं होतं. त्या मावशी पण आमच्यामध्ये कुलदीप प्रधानची आई, त्यांनी सांगितलेलं गेल्या रविवारी मला, गेल्या रविवारी की पास्टर या. मग त्यांनी सांगितलं मीटिंगला, कुलदीपानं सांगितलं की मीटिंगला आले कारण तिला किडनी स्टोनचा त्रास आहे. आणि मग मी म्हणलं की त्यांच्या घरी प्रार्थनेला जाऊया. परंतु मला त्यावेळेला त्या आठवड्यात इतका त्रास होत होता की मी देवाला म्हणलं, प्रभू मी अशा एका पेशंटसाठी किडनी स्टोन साठी प्रार्थना करायला जात आहे, मलाच तर त्रास होत आहे देवा. निश्चय केला जायला पाहिजे. मग मी आणि गीतांजली म्हणलं ठीक आहे, तिला म्हणलं जाऊया आपण प्रार्थना करायला जाऊया शनिवारी, कारण उद्या रविवार त्यांनी विचारणार मला, पास्टर आला नाही प्रार्थनेला. नाही, शुक्रवारच्या दिवशी म्हणलं ह्या रविवारी त्यांनी विचारणार मला प्रार्थनेला, पास्टर आला नाही तुम्ही, एवढं सांगितलं. मी त्यांना काय सांगणार, मला त्रास होत आहे. म्हणलं हिला चल जाऊया आपण. आलो इथं, ह्याची उपास प्रार्थनाची झाली महिलांची. 5 मिनिटं मी मंदिरात जातो म्हणलं, ह्या गेल्या आणि इथं मी बसलो आणि इथं मी त्या किडनी स्टोन साठी प्रार्थना करत बसलो. देवा मला कुठलं पण औषधाच्या द्वारे नको आहे प्रभू, मी आता जाऊन सोनोग्राफी करू शकतो पण मला ते काही करायचं नाही देवा, मला तुझ्यापासून आरोग्य पाहिजे. 3 तास मी त्यासाठी प्रार्थना केली. प्रभू हे तुटायला पाहिजे. किडनी स्टोनला माझ्या शरीरावर अधिकार नाही. किडनी स्टोनला मी आज्ञा केली, 3 तास प्रार्थना केली, देवाचं वचन आहे त्याच्याद्वारे स्वीकारलं. 3 तास त्या ठिकाणी बसलो आणि मला असा विश्वास होता की आता ते होणारच. 4 बॉटल्स आहे पाणी मी 3 तासाच्या प्रार्थनेच्या मध्ये पिलं. प्रार्थना करायचं, ते पाणी प्यायचं, प्रार्थना करायचं आणि कन्फ्युशन करत राहिलो. शेवटी 9 वाजता तिचा फोन आला, आपल्याला घरला जायचं आहे. मी म्हणलं देवा आता मी घरी चाललोय, मला पण प्रभू परमेश्वरा तू माझ्या जीवनात अद्भुत काम करायला पाहिजेस. घरी गेलो, रात्री झोपताना म्हणलं प्रभू त्रास एवढा होऊ नये मला, कारण शांत झोप एवढी लागू दे. रात्री शांत व्यवस्थित झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी ख्रिसमस ते सगळं हे तयारी आहे. रविवारी गेल्या प्रीचिंग करत असताना वर्शिप मध्ये पूर्णपणे मला पेन्स प्रचंड होत होत्या आणि मला एकच भीती होती की आता वचन मी सांगायला चाललोय देवा आणि मी कसं सांगणार वचन प्रभू, मला त्रास व्हायला लागलाय, प्रचंड त्रास व्हायला लागलाय. जेव्हा मी इथं स्टेजवरती आलो त्यावेळेला मी माझं दुःख नाही ते पूर्ण विसरून गेलो. पूर्णपणे ते पेन्सच निघून गेले अचानक. वचन सांगेपर्यंत मला अजिबात ह्या गोष्टीची जाणीव झाली नाही की मला ते दुखत आहे. पण जेव्हा मी वचन सांगून खाली स्टेजवरती गेलो परत वेदना चालू झाली. इथे मला म्हणलं प्रभू मला तुझ्यापासून आरोग्य पाहिजे, देवा मला तुझ्यापासून आरोग्य पाहिजे. तिथं सगळे प्रार्थना करून घेत होते पण माझं लक्ष वेदनांच्याकडे. प्रभू मला शक्ती दे, मला शक्ती दे देवा, मला शक्ती दे. भारतीयांनी पण बोलवलेलं प्रार्थनेला, त्यांच्या घरी पण त्यांनी काय काय बोलत ते माझं अजिबात लक्ष नव्हतं. आणि मला त्रास प्रचंड होत होता. मी म्हणतो कधी एकदा इथून जातोय घरी जातोय कधी एकदा. त्या दिवशी सगळे हे ख्रिसमसच्या तयारीत परत एक गोळी खाली आणि म्हटलं की हे आता ख्रिसमसला काहीतरी प्रॉब्लेम होणार लय मोठा, कारण ख्रिसमस तयारी जवळ आहे हे व्हायला नको. म्हणलं डोक्यात आलं माझ्या की मी सोनोग्राफी करूया, कारण किती आहे एमएमचं ते तर बघायला पाहिजे मला. त्यात गीतांजलीला ते कट झालं, त्या डॉक्टरला ड्रेसिंग करायला जेव्हा तिला गेलो त्या डॉक्टरने चिठ्ठी घेतली सोनोग्राफीची. ती चिठ्ठी घेतली खिशात आणि परत मनात विचार आला, देवाला मी सांगितले मी काय सोनोग्राफी करणार नाही, मी काय करणार नाही. ही सकाळपासून मला म्हणते जावा की सोनोग्राफीला, जावा की. तो दिवस पूर्ण घालवला, मी गेलोच नाही सोनोग्राफी करायला. आणि मंगळवारी सकाळी रात्री प्रार्थना केली, मंगळवारी सकाळी तो खडा पडला. हालेलुया. देवाचं वचन सांगते की मी रोग बरे करणारा परमेश्वर आहे. जर देवाने ते वचन दिले, तुमच्या सगळ्या विरुद्ध परिस्थितीत वचन स्वीकारून त्या परिस्थितीत त्या वचनासाठी उभं राहत आहे, तर परमेश्वर तुमच्यासाठी एक महान चमत्कार करणारा देव आहे. त्या देवाला काहीच अशक्य नाही. कोणत्याही किडनी स्टोनला तुमच्या शरीरावर अधिकार नाही. हालेलुया. कोणत्याही आजाराला तुमच्यावर सत्ता नाही, कारण वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे तो तुझे सर्व रोग बरे करतो. कारण तुमच्या सगळ्या रोगांसाठी परमेश्वराने वधस्तंभावरती फटके सहन केलेत. तुमचे प्रत्येक आजार बरे व्हावे यासाठी फटके सहन केलेत. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, कारण त्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम आरोग्य दिलेलं आहे, तो तुमचे रोग बरे करतो. त्या परमेश्वराने आपल्याला उत्तम आरोग्य दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही वचन स्वीकारताय आणि त्यामध्ये चालताय, विश्वासाने चालताय, त्या वेदनांच्या मध्ये त्या स्त्रीला वेदना होत होत्या पण ती विश्वासाने चालत होते, मी बरी होणार. आणि परमेश्वराने अद्भुत रीतीने त्याला शारीरिक जगतामध्ये आरोग्य मिळालं. आज तुमच्या कुठला पण आजार अतिशय वेदनादायी असेल, हार मानू नका.
धीर धरा, वचनावर विश्वास ठेवा. आपलं फोकस, आपलं लक्ष केंद्रितपणा वचनावरचा तो ढळू देऊ नका तुमच्या प्रत्येक परिस्थितीत. कारण ते वचन तुमच्या जीवनामध्ये एक महान चमत्कार घेऊन येणार आहे. एक अद्भुत सामर्थ्यशाली साक्ष तुमच्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे. कारण तो परमेश्वर आपले रोग बरे करणारा परमेश्वर आहे. फक्त छोटे छोटे आजार नाही, ज्या आजारांना सायन्समध्ये अजिबात उत्तर नाही, विज्ञानामध्ये अजिबात उत्तर नाही, असे असाध्य आजार परमेश्वर बरे करणारा देव आहे. हालेलुया. देवाच्या वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे. याच स्तोत्रामध्ये तो म्हणतोय की नाही, स्तोत्र 91 मध्ये तो म्हणतोय की मी तुला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. परमेश्वरानं आपल्याला दीर्घायुष्य दिलेलं आहे त्याच्या प्रत्येक व्यक्तीला. म्हणून त्या परमेश्वराचे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे, त्या प्रभूची आपण उपकारस्तुती करायला पाहिजे. आणि पुढे दावीद स्तोत्रांच्या मध्ये म्हणतोय की तू तुझे जीवन उत्तम पदार्थांनी तृप्त कर.